खैर झाडांची तोड करून अवैध वाहतूक होत असताना महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर तवेरा वाहन जप्त. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर खैर तस्करी प्रकरण. त्र्यंबक तालुक्यात वनविकासच्या राखीव वनक्षेत्रात दिनांक 11 एप्रिल रोजी बोरीपाडा, रायता व फिरते पथक पेठमधील वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी गस्त करून वनसंरक्षणाची कामे करत असताना वनविकासच्या राखीव वनक्षेत्रातून काही अज्ञात आरोपी अवैधरित्या खैर झाडांची तोड करून गुजरात राज्यात वाहनाने वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी देवडोंगरा व कास महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या बॉर्डरवर गावालगत सापळा रचून अवैधरित्या खैर झाडाची तोड करून वाहनामध्ये भरणा करून घेऊन जात असताना एक वाहन तवेरा कंपनीचे वाहन पाठलाग करून जप्त करण्यात आले. परंतु अंधाराचा फायदा घेत संशयित आरोपी हे पसार झाले. जप्त केलेल्या वाहनामध्ये खैरी नग 11 0.828 घनमीटर मुद्देमालासह अंदाजे 3 लाख रुपयांचे मोका स्थळावर जप्त करण्यात आले. भारतीय वन अधिनियमनुसार वनगुन्हा नोंद करण्यात आला. त्र्यंबक तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवर खैर वनतस्करांवर नक्कीच काही प्रमाणात अंकुश लागेल अशी परिसरात चर्चा आहे. सदरची कार्यवाही नाशिक वनप्रकल्प विभागातील बोरीपाडा, रायता व फिरते पथक पेठ वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. पुढील वनगुन्हे कामातील तपास नाशिक वनप्रकल्प विभागाचे अधिकारी करत आहेत. सदरच्या कार्यवाहीत नाशिक वनप्रकल्प विभागातील बोरीपाडा वनपरिक्षेत्राधिकारी सुजित शिंदे, रायता वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, वनपाल अभिजित कोडी, धनराज पवार, वनरक्षक माधव पाडदे, आकाश लोणारे, विजय मेहत्रे, रोहित पगार, वाहन चालक देवीदास बोंबले इत्यादींनी केली. पुढील वनगुन्हे कामाचे तपास नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक सिद्धेश सावर्डेकर भावसे, नाशिक वनप्रकल्प विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉक्टर S.N. नेवसे म.व.से व सहाय्यक व्यवस्थापक श्री प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी सुजित शिंदे व रमेश बलैया हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.